नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील देवपूर पोलिसांच्या शोध पथकाने अवघ्या 24 तासात घरफोडीचे 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत. देवपूर भागातील विटाभट्टी परिसरातील मोलमजुरी करणाऱ्या महिलांच्या घरी अज्ञात चोरट्यांकडून चोरी करण्यात आली होती. घरातून सुमारे 10,000 रुपये रोख व सोन्या चांदीचे दागिने एकूण 61,500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता. शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी तांत्रिक बाबींचा आधार घेत 3 सराईत चोरांना अटक केली व त्यांच्याकडून मुद्देमाल हा हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास देवपूर पोलीस करत आहेत. देवपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 3 फेब्रुवारी रोजी विटाभट्टी येथे एक घरफोडी झाली होती. मीराबाई नरहरी सोनार वय 64 वर्ष, मांगदेव बाबा मंदिरच्या मागे देवपूर या ठिकाणी 3 तारखेला घरफोडी झाली होती. त्याच्यामध्ये 10,000 रुपये रोख आणि सोन्या चांदीचे दागिने असे 61,000 रुपयाची चोरी झाली होती. पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री धनंजय पाटील व त्यांचे शोध पथकातील अंमलदार तसेच LCBच्या सहकार्याने CCTV फुटेज चेक करून तसेच गोपनीय माहिती काढून गुप्त माहिती काढून 3 संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर ती घरफोडी उघडकीस आलेली आहे. संशयित आरोपीची नावं आहेत हरीश उर्फ सनी कैलास चौधरी वय 24, हुकुम रमेश चव्हाण वय 24 आणि कल्पेश यादव कानडे वय 22. ही कामगिरी पोलीस अधीक्षक माननीय श्री देवरे साहेब, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे. आणि याबरोबरच त्यांच्याकडून अजून एक गुन्हा उघडकीस येणार आहे. त्यात बॅटरी जप्त करण्यात आलेली आहे आणि त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. धन्यवाद. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.